तर कराडचा देशमुख हत्येच्या कटामध्ये सहभाग असू शकतो. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या संदर्भात वक्तव्य केले. वाल्मे कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. यावेळेस सरकारी वकिलांनी हे वक्तव्य केलंय. देशमुख हत्ये प्रकरणामध्ये या कटात वाल्मे कराडचा सहभाग असू शकतो असं सरकारी वकिलांनी म्हटलंय. दरम्यान वाल्मे कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि या प्रकरणी सरकारी वकिलांनी हे वक्तव्य केलेले आहे. बाळासाहेब कोल्हे यांनी हे वक्तव्य केले. बाळासाहेब कोल्हे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी. पाहूयात. वाल्मी कराड याच्या विरुद्ध एसआयटीची खंबीरपणे बाजू मांडणारे सरकारी वकील, विशेष सरकारी वकील कोल्हे सर आहेत आपल्यासोबत. सर, मला सांगा, कशा पद्धतीचा युक्तिवाद आज कोर्टामध्ये तुम्ही मांडला आणि 7 दिवसाची कोठडी मिळवली? त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं होतं की खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जरी अगोदर ते कस्टडीत असले तरी त्यांचा 302 मध्ये सहभाग असू शकतो, कटात सहभाग असू शकतो आणि त्यांचे फायनान्शियल असेट्स किंवा प्रॉफिट्स, गेन ऑफ प्रॉफिट्स या खूप गुन्ह्यामधून जे काही प्रॉफिट होतं ते मोक्काच्या अंतर्गत येतं, असं दोन्ही दृष्टी अँगलने तपास करण्यासाठी आम्ही कस्टडीची मागणी केली. एसआयटीचे पुरावे बघता वाल्मी कराडांचे इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये किती वाटते तुम्हाला? कशा पद्धती इन्व्हॉल्वमेंट बद्दल आज काही मत व्यक्त करता येणार नाही. ते 22 पर्यंत तपासात काय निष्पन्न होतं हे 22 ला कळेल. प्रमुख मुद्दे तरी कुठले? हे सांगितलं तुम्हाला मी की त्यांचा कटात सहभाग असू शकतो आणि प्रॉफिट्स, फायनान्शियल प्रॉफिट्स त्यांना काय झाले, हे 2 मुद्दे. त्यांचा कटामध्ये समावेशच आहे असा दावा नाही असू शकतो. आता आज ते साबित व्हायचं ना अजून, आज या मितीला नाही सांगू शकत मी. वाल्मी कराड यांचा जो आहे तो हत्येच्या कटामध्ये सहभाग असू शकतो असं त्यांनी जे आहे ते कोर्टाला पटवून दिलं आणि त्यामुळेच कुठं ना कुठं त्यांना वाल्मी कराड यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मिळालेली आहे. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड.